नमस्कार मित्रांनो, मागच्या आपल्या काही भागांमध्ये आपण रावबहादूर मेघाजी लोखंडे की ज्यांनी कामगार आणि त्यांच्या अधिकारांसाठी, कामगारांच्या अधिकारांसाठी, हक्कासाठी कायदे बनवण्यासाठी 1890 पासून जी लढाई केलेली आहे ती आपण पाहिली. महात्मा गांधींनी कामगारांसाठी कशा पद्धतीने अधिकार आणि हक्क मिळवून देता येईल ते आपण पाहिलंय. आणि सर्वात प्रमुख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिशांच्या विरोधात लढून संप केला आणि मग त्याच्यानंतर महसूल मंत्री झाल्यानंतर अनेक कायदे जे कामगारांसाठी आज सुद्धा आहेत, हे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेले आहेत. आता हे जे विविध कायदे आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या कायद्याच्या आधारे ज्या अधिकार आणि हक्क आपल्याला मिळालेले आहेत ते अचानक काढून घेतले जात आहेत का काय, अशा प्रकारचा परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. नुकतंच आपल्या देशाचे श्रममंत्री माननीय संतोषजी गंगवार साहेब यांनी देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलाय. त्यामध्ये त्यांनी 3 वेगवेगळे लेबर कोड आणलेले आहेत. म्हणजे आत्ताचे जे कायदे आहेत ते लेबर कोडमध्ये टाकलेले आहेत आणि ते टाकत असताना संसदेमध्ये त्यांनी असं बोललेत, कारण मी जे ऐकलं ते की हे जे लेबर कोड केल्यानंतर अनेक नोकऱ्या निर्माण होणार आहेत, उद्योगाला प्रचंड मोठी चालना मिळणार आहे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. परंतु हे करत असताना सध्याची परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली का, हा भाग आपल्या पुढे येतोय. कारण त्यांनी कुठलीही सध्याची परिस्थिती लक्षात न घेता केवळ उद्योगपतींचा अजेंडा राबवलाय काय, अशा प्रकारची शंका ह्या बदललेल्या कायद्यामधून निर्माण होते. त्यांनी सांगितलं की कायद्याचं आम्ही सुलभीकरण करतोय, परंतु सुलभीकरण करत असताना ह्यामध्ये कामगारांचं हित कुठं जोपासलं जातंय का, आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये बदल करत असताना किंवा कालचे कायद्याने मिळालेले अधिकार तुम्ही घालवत असताना त्या अधिकारांच्यामुळं सध्याच्या उद्योगांवरती काही परिणाम होते का, असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या पुढे उभे राहतात. खरं म्हणजे ते त्यांच्याही पुढे उभे राहिले पाहिजे होते. तर त्यांनी काय नक्की बदल केलाय, आपण काय करू की आपण जास्त कन्फ्यूज न होण्यासाठी, गंगवार साहेबांनी कशासाठी केले ते सांगितलंय, तर नक्की त्यांनी सध्याचे कायदे आणि लेबर कोड काय आहेत हा भाग पाहूयात. मग त्याच्यानंतर सध्याची कामगारांची परिस्थिती काय आहे हा भाग पाहूयात. आणि मग त्याच्यानंतर आक्षेपार्ह गोष्टी कुठल्या आहेत, जे बदल केलेले आहेत कायद्यांमध्ये, जे नवीन कोड केलेले आहेत, यामध्ये आक्षेपार्ह गोष्टी कुठल्या आहेत कामगार आणि कामगार चळवळीच्या दृष्टिकोनातून, ते आपण पाहूयात. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचे भविष्यामध्ये कामगार आणि कामगार संघटनांवरती आणि संपूर्ण बाजारपेठेवरती कशा पद्धतीनं परिणाम होतील तो भाग आपण पाहूयात. आणि मग शेवटचा उपाय म्हणजे कशा पद्धतीने हे थांबवता येतील, हे जे बदल केलेले आहेत हे कशा पद्धतीने थांबवता येतील तो भाग आपण पाहूयात. तर आपण मित्रो, सर्वप्रथम जे गंगवार साहेबांनी सध्याचे कायदे आणि त्याला अनुसरून ते कायदे नवीन कोडमध्ये टाकलेले आहेत तो भाग आपण सर्वप्रथम पाहूयात. तर 3 वेगवेगळे लेबर कोड्स केलेले आहेत आणि ते 3 वेगवेगळे लेबर कोड्स करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये सध्याचे कायदे त्यांनी टाकलेले. तर पहिला त्यांनी लेबर कोड काय केलेले आहे की इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 हा त्यांनी पहिला भाग केलेला आहे. नंबर 2चा जो कोड केलेला आहे तो केलेला आहे ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 हा दुसरा भाग त्यांनी केलेला आहे. तिसरा जो भाग केलेला आहे तो त्यांनी सोशल सिक्युरिटी कोड 2020 हे 3 भाग त्यांनी केलेले आहेत. आधी त्यांनी वेज बिलच्या बाबतीमध्ये एक कोड केलेला आहे हे आपल्याला माहिती होतंच. तर आत्ताचे जे 3 त्यांनी नवीन कोड केलेले आहेत ते कशा पद्धतीचे ते आता पाहूया. तर सर्वात पहिला जो भाग येतो तो म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020. हा जो औद्योगिक संबंध 2020च्या संदर्भातील हा जो कोड केलेला आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सध्याचा स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 1946 हा जो कायदा आहे हा कायदा ह्यामध्ये घातलेला आहे. सध्याचा स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 1946 हा कायदा ह्यामध्ये घातलेला आहे. नंबर 2 म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट
1947, औद्योगिक विवाद कायदा 1947 हा दुसरा कायदा त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि नंबर 3 म्हणजे ट्रेड युनियन्स ऍक्ट 1926, कामगार संघटनांना मान्यता देणारा जो कायदा आहे 1926चा, तो कायदा हा इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मध्ये घातलेला आहे. म्हणजे औद्योगिक संबंधीचं जे कोड आहे, 3 कोड केले, त्यातलं औद्योगिक संबंधाचं पहिलं कोड आहे, त्यामध्ये 3 कायदे त्यांनी ऍड केलेले आहेत की इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 आणि ट्रेड युनियन ऍक्ट 1927. दुसरं जे न्यू लेजिस्लेशन त्यांनी जे केलेलं आहे, दुसरा जो कोड केलेला आहे तो आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. म्हणजे कामगारांच्या ज्या सुरक्षा आणि आरोग्या संदर्भात आणि कामाच्या स्थिती संदर्भात त्यांनी हा नवीन कोड केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आत्ताचे कुठले कुठले कायदे टाकलेले आहेत, म्हणजे 3 कोड केलेत. आपण पहिला कोड काय ते पाहिला. दुसरा जो कोड आहे आरोग्य विषयक आणि कामाच्या स्थितीमध्ये, त्याच्यामध्ये फॅक्टरीज ऍक्ट 1948 जो अतिशय महत्वाचा आपला कायदा आहे. फॅक्टरीज ऍक्ट 1948चा कायदा टाकलाय. माइन्स ऍक्ट 1951चा ऍक्ट टाकलाय. डॉक वर्कर्स सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर ऍक्ट 1986चा कायदा ह्यामध्ये टाकलेला आहे. तर बिल्डिंग अँड अदर वर्कर्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1996चा तो कायदा टाकलाय. दी प्लांटेशन लेबर ऍक्ट 1951चा टाकलाय. दी कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबॉलिशन ऍक्ट 1970चा हा महत्वाचा कायदा आमच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा कुठे येतो, हा ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 मध्ये येतो मित्र. तर हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा कुठला कायदा टाकलाय तर इंटरस्टेट मायग्रेंट वर्कमेन रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1979 हा एक कायदा टाकलाय. त्याच्यानंतर दी वर्किंग जर्नलिस्ट अँड द अदर न्यूजपेपर एम्प्लॉईज कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ऍक्ट 1955 हा एक कायदा टाकलाय. त्यानंतर दी वर्किंग जर्नलिस्ट फिक्सेशन ऑफ रेट ऑफ वेजेस ऍक्ट 1958 हा एक कायदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट 1961 हा एक कायदा टाकलाय. सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1976चा कायदा टाकलाय. तर बीडी अँड सिगार वर्कर्स कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1966चा हा एक कायदा टाकलेला आहे. आणि त्यानंतर द सिने वर्कर्स अँड सिनेमा थिएटर वर्कर्स ऍक्ट 1981चा हा एक कायदा टाकलेला आहे. तर हा जो भाग आहे मित्रो, हे दुसऱ्या कोडमध्ये हा एक भाग त्यामध्ये ऍड केलेला आहे. पहिला कोड पाहिला आपण इंडस्ट्री रिलेशन, दुसरा कोड ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 आणि नंबर 3चं म्हणजे नंबर 3 मध्ये आपण तिसरी जी कॅटेगरी म्हणजे तिसरं जे कोड आहे जे बनवलं गेलेलं आहे सोशल सिक्युरिटी कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2020 सामाजिक सुरक्षेच्या संदर्भातील एक नवीन कोड त्यांनी केलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की पीएफचा आपला जो ऍक्ट आहे 1952, दी ईपीएफ अँड एमपी ऍक्ट 1952, त्यानंतर ईएसआय ऍक्ट 1948, त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, त्यानंतर दी बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स सेस ऍक्ट, त्यानंतर दी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972, त्याचप्रमाणे दी एम्प्लॉईज एक्सचेंज कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीज ऍक्ट 1959, त्यानंतर द सिने वर्कर्स वेलफेअर फंड ऍक्ट 1981चा जो होता तो, त्यानंतर दी अनऑर्गनाइज वर्कर्स सोशल सिक्युरिटी ऍक्ट 2008ला जो झाला होता तो, आणि एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 की जो सर्वांना आपल्याला लागू होतो तो कामगारांच्या नुकसान भरपाईचा कायदा. तर असे हे जे कायदे आहेत म्हणजे तिसरा जो कोड आहे सोशल सिक्युरिटीचा जो कोड आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकूण 9 कायदे सध्याचे कायदे त्यांनी ऍड केलेले आहेत. दुसरं जे कोड आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 ह्यामध्ये त्यांनी तिसरं ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 मध्ये 14 कायदे सगळे मिळून त्यांनी टाकलेले आहेत. आणि जो पहिला आपण पाहिला इंडस्ट्री रिलेशन कोड 2020 ह्यामध्ये त्यांनी 3 कायदे टाकलेले आहेत. तर हे कायदे त्यांनी ह्या सर्व कायद्यांची एक स्वतंत्र बिलं त्यांनी ते केलेली आहेत, स्वतंत्र बिलं त्यांनी केलेली आहेत. हा भाग आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे आपण पाहिलं की जुने कायदे
आणि त्याला अनुसरून नवीन लेजिस्लेशन जे बनवलेत त्यामध्ये जुने कायदे कशा पद्धतीने समाविष्ट केलेले आहेत. आता हे जे समाविष्ट करत असताना ह्याच्यामध्ये अनेक बदल जे केलेले आहेत, कशा पद्धतीने आपण बदल केलेत यामध्ये कामगारांची सध्याची परिस्थिती काय, मग बदल काय केलेत आणि मग बदल केल्यानंतर आक्षेपार्ह गोष्टी कुठल्या येतात, कामगारांवर परिणाम कशा पद्धतीने होतो ते पाहूयात आपण. मित्रांनो, आपण आतापर्यंत आपण काय कायद्याचा बदल कसा आहे ते पाहिलेलं आहे, परंतु सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली की सध्याची परिस्थिती जी कुठंतरी चुकीची, खराब किंवा जिचा संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर परिणाम होत होता, उद्योगांवरती परिणाम होत होता, ह्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात. आजची परिस्थिती उद्योगामधली काय आहे हे तुम्हाला आम्हाला जास्त माहिती आहे चांगलं, कारण आम्ही काम करत असतो. प्रत्यक्षामध्ये कामगार कायद्यांमध्ये बदल होत असताना म्हणजे कामगार कायद्यांचं सुलभीकरणाच्या नावाखाली जे काही बदल केले गेलेले आहेत हे करत असताना प्रत्यक्षातली परिस्थिती काय आहे हे मोदी सरकारने मला वाटतं कुठेतरी पाहिलेलंच दिसून येत नाहीये. आज सुद्धा म्हणजे कामगार कायदे बदलाच्या पूर्वीची स्थिती काय आहे तर प्रत्येक उद्योगामध्ये, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक उद्योगामध्ये आज 70 ते 90% कामगार हे कंत्राटी पद्धतीचे आहेत. म्हणजे एका बाजूला कंत्राटी पद्धत आहे, दुसऱ्या बाजूला नीम सारखे लोक त्या ठिकाणी काम करतायत, तिसऱ्या बाजूला अप्रेंटिसशिप जो कायदा आहे त्यानुसार मग 1900 मागं 1 अशा पद्धतीने अप्रेंटिस काम करतात आणि अप्रेंटिस कडून कामगाराचं काम काढून घेतलं जात आहे. अप्रेंटिसला प्रत्यक्षामध्ये ट्रेनिंग देणं बाजूलाच राहतंय आणि कामगार म्हणून त्याचा वापर करून घेतला जातोय आणि मग उरतात ते कायम कामगार असतात. आज प्रत्येक कंपनीमध्ये 20 ते 30 कायम कामगार आपल्याला दिसून येत आहेत. फक्त 20 ते 30% कायम कामगार आपल्याला दिसून येत आहे. हा आपल्याला भाग खरं म्हणजे सरकारनं लक्षात घेणं आवश्यक होतं. नंबर 2चा जो मुद्दा येतोय की बदललेले जे कामगार कायदे आहेत त्याला अनुसरून त्यांनी जवळपास त्या सगळ्या कायद्यांचा रोख पाहिला आपल्याला तर कामगारांना पीस रेट कामगार त्यांना तयार करायचे. म्हणजे देशातल्या सर्व कामगारांना कंत्राटी सुद्धा ठेवायचं नाहीये असं मला वाटायला लागलंय. त्यांना पीस रेट कामगार तयार करायचे. पीस रेट कामगार म्हणजे एवढे जॉब तुला देतो, एवढे पैसे तुला मिळणार, अशा पद्धतीचा कामगार तयार करायचा आहे असं चित्र उभं राहतंय का? हे ह्या कायद्यांमधून हे अधिकार हे उद्योगाला दिले गेलेले. वास्तविक पाहता हे करण्याची गरज नव्हती. त्याचं कारण म्हणजे आज सुद्धा बहुसंख्य उद्योगामध्ये जे वेतन करार होत असतात त्या वेतन करारामध्ये प्रोडक्शन लिंक वेज सेटलमेंट झालेलं असतं. आणि प्रोडक्शन लिंक वेज सेटलमेंट म्हणजे काय हो की तुम्ही एवढे जॉब केल्यानंतर तुम्हाला अमुक पैसे मिळणार असतात. म्हणजेच तुम्हाला पीस रेटचा जो भाग आहे तो ऑलरेडी 30 ते 40% पगार हा कामगारांचा पीस रेटनी चालू झालेला आहे. बहुसंख्य उद्योगांमध्ये हा भाग चालू झालेला आहे. त्या ठिकाणी 30 ते 40% पगार हा फ्लेक्सिबल झालेला आहे. काम केलं तर पगार आहे, काम केलं नाही तर पगार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या काही वेतन करारामधून कामगारांच्या पुढे उभी राहिलेली आहे. मित्रो, वास्तविक पाहता हे कायदे नवीन करायची गरजच नव्हती. ही परिस्थिती ऑलरेडी सुरू झालेली होती. आज त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ले ऑफ आणि रिट्रेचमेंट, या कामगार कायद्यांमध्ये ले ऑफ आणि रिट्रेचमेंटचं सांगितलं. मग आजची परिस्थिती काय आहे ले ऑफ आणि रिट्रेचमेंटच्या बाबतीमध्ये? तर आज सुद्धा अशी फॅक्टरी एकही उरलेली नाहीये की ज्या ठिकाणी ब्लॉक क्लोजरच्या नावाखाली, वास्तविक आता ब्लॉक क्लोजर म्हणले की तो स्पेसिफिकली मेंटेनन्सच्या साठी दिला गेला पाहिजे. एक विशिष्ट कारण कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या कारणासाठी ब्लॉक क्लोजर दिला गेला पाहिजे, परंतु तसं होत नाहीये. आज जे होतंय ते काय होतंय की काम नाहीये म्हणून ब्लॉक क्लोजरच्या नावाखाली कामगारांना सुट्ट्या दिल्या जात आहेत. त्यांच्या सुट्ट्या ह्या काढून घेतल्या जात आहेत, त्यांना पगार देत नाहीये त्याचा. म्हणजे आज सुद्धा बेकायदेशीर ले ऑफ हा जो भाग आहे तो चालूच होता. अनेक वेतन करारामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. प्रॉव्हिडंट फंड आणि ईएसआयच्या बाबतीमध्ये सरकारने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की 40 कोटी 50 कोटी लोकांना सदर भाग हा चालू होईल. आज सुद्धा अनेक ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या केसेस रोज समोर येत आहेत. प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये रोज समोर येत आहेत. वास्तविक पाहता जर सरकारला या देशातील जनतेविषयी जर काही वाटत असतं, कामगारांच्या विषयी जर काही वाटत असतं, तर सरकारनं याच्यासाठी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड मधला भ्रष्टाचार रोखण्यासाठी
काही आणखीन कडक कायदे खरं म्हणजे करायला पाहिजे होते, ते सरकारने केलेले नाहीयेत. ESI म्हणजे आज एक कुरण झालेलं आहे. ESI हा जो भाग आहे हा एक कुरण झालेला आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर आहेत, चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि कामगार जे पेशंट सुद्धा आहेत, पण पेशंटला डॉक्टरपर्यंत पोहोचता येत नाहीये. हे दुर्दैव आहे. त्या ठिकाणी पेशंटला डॉक्टरपर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याच्यामधून मिळणारे सोयी, सुख सोयी, सवलती, अधिकार हे कामगारांपर्यंत पोहोचत नाहीये. खरं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होणं अपेक्षित होतं. ते बदल आज हे जे बदललेले जे कायदे आहेत याच्यामधून दिसून येत नाहीये. त्याच्या पुढचा मुद्दा मला ह्या ठिकाणी सांगावासा वाटतो की ह्याच्यामधले निश्चित आक्षेपार्ह गोष्ट कुठल्या आहेत की कामगार आणि कामगार चळवळीवरती परिणाम होतील अशा पद्धतीच्या गोष्टी कुठल्या आहेत. तर ह्या कायद्यांमध्ये मित्रो हे जे 3 कोड केलेले आहेत त्यामध्ये आधीचे कायदे टाकत असतानाच काही कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत आणि कायद्यांचे बदल असे हुशार पद्धतीने केलेले आहेत की ठराविक गोष्टी केल्यानंतर सगळे कायदे हे भुईसपाट होत आहेत, सगळे कायदे हे नामशेष होऊन जात आहेत. हा भाग नीट लक्षात घ्या मित्रांनो. अतिशय धोक्याची घंटा ही तुमच्या आमच्या पुढे वाजते. 100% कंत्राटीकरण कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टिकोनातून ह्या कायद्यांमध्ये बदल केलेला आहे. 100% कंत्राटीकरणाचा धोका हा या कायद्यांमधील जे बदल केलेले आहेत ते अधिकार 100% कंत्राटीकरण करण्याचा अधिकार हा मालकाला, उद्योगाला या कायद्यांच्यामुळे मिळतोय. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट की एखाद्या विशिष्ट कामगाराला एक ठराविक कालावधीसाठीच नेमलं जाईल. अर्थात ते नेमत असताना म्हणजे 5 वर्षासाठी एखाद्या कामगाराला तुम्ही कामाला घेतलं तर 5 वर्षासाठी नेमलं तर त्या 5 वर्षासाठी त्याला तिथल्या कामगाराचा पगार चालू राहणार, हे ठीक आहे. परंतु तो पगार चालू असताना त्याला ग्रॅच्युटी मिळणार, हेही ठीक आहे. परंतु त्याला कधीही मध्ये आधी काढून टाकण्याचा अधिकार हा त्या मालकाकडे ह्याच्यामधून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे तो जो कामगार आहे तो कंत्राटी पद्धतीने जरी एका ठराविक कालावधीसाठी काम करत असला तरी सुद्धा त्याची नोकरी ही त्या कालावधीसाठी सुद्धा निश्चित नाही. हा भाग नीट लक्षात घेतला गेला पाहिजे ह्याच्यामधून. आणि ह्या फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटचा जो अधिकार उद्योगाला दिलाय ह्याच्यामुळं काय झालं की असलेले जे कायम कामगार आहेत ह्या कायम कामगारांना कधीही काढून टाकता येईल अशा पद्धतीचे अधिकार सुद्धा ह्याच्यामधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेक ठिकाणावर होऊन कामगार मालकाला हे दिले गेलेले आहेत. हा भाग नीट लक्षात ठेवला पाहिजे आपल्याला. ह्याच बदललेल्या कायद्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये कामगाराची व्याख्या बदलली. मग 18,000पेक्षा कमी पगार असेल तर तो कामगार, अशा पद्धतीने कामगारांची व्याख्या बदललेली आहे. उद्योगाची व्याख्या बदललेली आहे, मालकाची व्याख्या त्या ठिकाणी बदललेली आहे. म्हणजे ह्या ज्या वेतनाची व्याख्या त्या ठिकाणी बदललेली आहेत. ह्या वेगवेगळ्या व्याख्या बदलत असताना त्या ठिकाणी उद्योगाचं हित हे पद्धतशीरपणे जपलं गेलेलं आहे आणि ज्याच्यामुळं मोठं नुकसान भविष्यामध्ये कामगारांची होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पगारची व्याख्या बदलत असताना जर का VRS मध्ये जात असताना सगळ्या पगारावरती काही ठिकाणी आपल्याला VRS मिळत असते तर ती आता काही सगळ्या पगारावरती न मिळता फक्त ठराविक अलाउन्सेस वरती मिळेल अशा पद्धतीची वेतनाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की 300 कामगारांच्या पेक्षा कमी कामगार असतील तर अशा ठिकाणी बहुसंख्य कामगार कायदे हे लागू होणार नाहीत. नीट लक्षात ठेवा मित्रो. 300 पेक्षा कमी कामगार असतील तर त्या ठिकाणी बहुसंख्य कामगार कायदे लागू होणार नाहीत. याचा अर्थ असा की संपूर्ण देशामध्ये 90% कारखान्यांमध्ये आज असलेले कामगार कायदे हे लागू होणार नाहीत. अशा पद्धतीचं हे कामगार कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत. फार थोड्या टक्क्यातल्या कामगारांना हे कामगार कायदे लागू होतील. फार थोड्या कामगारांना हे जे कायदे नवीन केलेले हे लागू होतील. ह्यामध्ये बाजारपेठेवरती सुद्धा मोठा परिणाम होणार आहे. वास्तविक पाहता सरकारनं ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक होतं. सरकारनं एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक होतं की ज्यावेळी कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही कामगाराची खरेदीची क्षमता ज्या वेळेला वाढत असते साहजिकच बाजारपेठेमध्ये त्यामुळं मागणी ही वाढत जात असते. परंतु ह्या ठिकाणी कामगारांची खरेदीची क्षमता म्हणजे कामगारांना मिळणारं जे वेतन आहे ते वेतन हे कमीच होणार आहे.
वेतन हे कमीच होणार आहे, साहजिकच त्याची खरेदीची क्षमता कमी होणार आहे, बाजारपेठेमधली मागणी कमी होणार आहे, साहजिकच बाजारपेठेवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. हा सुद्धा भाग या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी आहे. संपाच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये यांनी आणखीन काही बदल केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला संप हा जो भाग आहे हा सुद्धा करणं अवघड होऊन बसणार आहे. संप गेल्या काही वर्षांमध्ये आज आपल्याला तुम्हाला मला माहिती आहे की संपामुळं कुठलाही उद्योग बंद पडलाय असं कुठंही झालेलं नाही. संपामुळं कुठलाही उद्योग बंद पडलाय असं कुठंही झालेलं नाहीये. परंतु असं असताना सुद्धा संपामुळं कुणाचाही फायदा होत नाही असं गंगवार साहेबांनी सांगितलं. पण संप कामगार कधी होऊन करत नसतो, संप हा लादला जात असतो, कामगार करत नसतो. हे आपल्या गंगवार साहेबांना समजलंच नाही. हे मित्र अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो तो आपण पाहूयात, परिणाम काय होते. आता आपण एकूण लेजिस्लेशन कशा पद्धतीनं जुने कायदे नवीन कायद्यांमध्ये बनवलेत, त्यातल्या आक्षेपार्ह गोष्टी कुठल्या आहेत हे आपण पाहिलेले आहेत. सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण पाहिलेले आहेत. परिणाम जे आहेत ते इतके भयानक पद्धतीचे परिणाम आहेत मित्रो, भयानक पद्धतीचे परिणाम आहेत. म्हणजे जवळपास 1890 पासून अनेक कामगार शहीद झालेले आहेत, रक्ताचे पाठ पाहिलेले आहेत पारतंत्र्यामध्ये. त्याच्यानंतर मिळालेले हे जे कामगार कायदे आहेत, हे कामगार कायदे एका चुटकीसरशी काढून आज सरकार घेत आहे. ते पाहून अतिशय दुःख होतंय. कामगार वर्गामध्ये एक मोठी भीती आज त्यामुळे पसरलेली आहे. परिणाम इतके भयानक आहे की सर्व देशातल्या कामगार संघटना ह्या संपुष्टात येण्याची भीती आज निर्माण झालेली आहे. देशातील सर्व कामगार संघटना संपुष्टात येतील अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. नवीन संघटना तर होणारच नाहीये, हा दुसरा मुद्दा. नवीन संघटना होणारच नाहीये, नोंदणीकरण करणं अवघड होऊन बसणार आहे. कायम कामगार हा संपुष्टात येईल, कायम कामगार हा संपुष्टात येईल. आणि त्याच्यामुळं आजचे जे कायम कामगार आहेत त्यांच्या सुद्धा नोकऱ्यांवरती, आजचे जे कायम कामगार आहेत त्यांच्या सुद्धा नोकऱ्यांवरती टांगती तलवार, आज नोकरी जाण्याची टांगती तलवार ही आज निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या मित्रो, ज्या वेळेला अशा पद्धतीनं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचा कामगार येईल, काय परिणाम होतील. आज जो कामगार फिक्स टर्मने कामाला येईल त्याला स्वतःचं घर घेता येणार नाहीये, त्याला स्वतःचं घर घेता येणार नाही. कारण घरासाठी कुठली बँक त्याला जवळ करणार नाही, त्याला कर्ज मिळणार नाहीये, त्याला स्वतःची गाडी घेता येणार नाही, 2 व्हीलर सुद्धा घेता येईल की नाही ही शंका आहे. आणि काम करत असताना म्हणजे भविष्यामध्ये कामगार कारखान्यामध्ये काम करत असताना त्याचा आत्मसन्मान हा पूर्णपणे हिरावून घेतला जाणार आहे. बस की बसन उठ की उठ अशा वेठबिगार पद्धतीनं कामगाराला राबवलं जाण्याची शक्यता ही ह्या कायद्यांमधून निर्माण झालेली आहे. हा भाग नीट लक्षात आपल्याला घेतला पाहिजे. हा फार मोठा धोका ह्याच्यामधून निर्माण झालेला. आपल्या नोकऱ्या कधीही जाऊ शकतात. आणि जर का युनियनच राहत नाही, कायम कामगारच राहत नाहीये, तो वेतन करार जे आहेत, तुमचे आमचे जे वेतन करार आहेत, हे वेतन करार आपोआपच बंद होतील. वेतन करार होण्यासाठी त्या ठिकाणी युनियनच अस्तित्वात नसत. हा एक भाग त्याच्यामधून निर्माण होतोय की अग्रीमेंट कायमचे बंद होत आहेत. काय एकतर आपल्या देशातला सर्वात मोठा ड्रॉबॅक काय की 1944 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेज रिव्हिजन स्केल म्हणजे खरं म्हणजे वेतन करार होण्याच्या कायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप भांडलेले आहेत. तो कायदा खऱ्या अर्थाने एक निर्माण झाला पाहिजे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे चांगल्या पद्धतीनं, किंवा वेतन करार कशा पद्धतीनं सहजपणे होईल ह्यासाठी कायदा करण्याच्या ऐवजी आज वेतन करार होणारच नाही अशा पद्धतीची परिस्थिती कायदे बदल करून ही केली जाते की काय ही शंका आपल्यामध्ये आज निर्माण झालेली आहे. सौदा शक्ती म्हणजे एकूण तुमची जी बार्गेनिंग पॉवर म्हणतो आपण, ती सौदा शक्तीच तुमची नाहीशी होतीये. आज सुद्धा आपण अनेक ठिकाणी पाहतोय कायदे बदल होण्याच्या आधी वय 50 झालंय, वय झाल्यामुळं अनेक कामगारांना घरचा रस्ता दाखवला जातोय. त्यासाठी हे कायदे बदल करण्याची आवश्यकता नव्हती, पण तरी सुद्धा कामगारांना घरचे रस्ते दाखवले जात आहेत थोडंसं वय झाल्यानंतर. कारण पगार वाढलेला असतो आणि पगार वाढलाय म्हणून वाढलेल्या पगाराचा कामगार आता इथे ठेवायचा नाहीये, या दृष्टिकोनातून कामगाराला घरचा रस्ता दाखवला जातोय. मित्र, कामगारांना गुलाम आणि वेठबिगार करण्याची हा जो एक डाव म्हणलं तरी मला असं वाटतं की ती पण एक शंका येते. आपल्या देशामधली सामाजिक स्थिती ही वेगळी आहे मित्र. आपल्या देशामध्ये बेकारीची असलेली स्थिती वेगळी आहे आणि अशा स्थितीमध्ये जगणं
आजच्या स्थितीमध्ये म्हणजे आज अधिकार आणि हक्काच्या संदर्भातील कायदे असताना जगणं कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना अवघड होतं. अशा स्थितीमध्ये कामगार कायद्यांमध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्यामुळं हक्क आणि अधिकारांपासून असलेल्या कायद्यांपासून केंद्र सरकारनं ज्यावेळी हे कामगार कायद्यांची बदल करायचे होते, कामगारांच्या हिताचा भाग पाहणं अत्यंत आवश्यक होतं. आज आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे. आज आपल्या देशामध्ये बेकारी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा गैरफायदा हे जे कामगार कायद्यांमध्ये बदल केलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात घेण्याची शक्यता दाट आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण आज म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये हे जे केलेले बदल आहेत हे बदल थांबवू शकतो. आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी ह्यामध्येच 300 कामगारांच्या बाबतीमधला जो कायदा भाजप सरकारने आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपले आजचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या पक्षानं त्याला विरोध केलेला होता. आणि मला असंही कळालंय की राष्ट्रवादीच्याकडून सुद्धा याला विरोध हा मोठ्या प्रमाणात होतोय. तर त्या अनुषंगानं राज्य सरकार हे जे बदल आहेत हे थोपवून धरेल आणि ते थांबवेल आणि कामगारांना न्याय मिळवून देईल मिळवून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि खरं म्हणजे मला आपल्याला आज ही अपेक्षा नव्हती की आज भाजप सारखा एक मजबूत पक्ष केंद्रामधला की आपण सर्वांनी त्यांना एक जबरदस्त मोठ्या असं मतांनी त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. खूप काही अपेक्षा कामगारांसाठी त्यांच्याकडून होती. आज शेतकरी रस्त्यावर येत आहेत, आज कामगार रस्त्यावरती येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात काही बिलं पास केली जात आहेत, कामगार हिताच्या विरोधात काही बिलं पास केली जात आहेत. तर आपणच निवडून दिलेली लोक खरं म्हणजे आमची विनंती येते की त्यांनी ह्याच्याकडं खास गांभीर्यानं पाहावं. आणि म्हणजे आज मला असं वाटायला लागलं तर हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरी किश्ती ती डुबी वहां जहां पाणी कम था. तर ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ज्यांनी तारायला हवं त्यांनीच मारलेलं आहे. माझी भारतीय जनता पार्टी आणि जे संसदेतले जे सरकार बसलेलं आहे त्यांना देखील कामगारांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी हे जे कामगार हिताच्या विरोधात जे बदल केलेले आहेत ते बदल याचा पुनर्विचार करून ते पूर्णपणे काढून टाकण्यात यावेत. आणि कामगारांच्या हित लक्षात घेऊन आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी कामगार कायद्यामध्ये बदल करावेत ही मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी मी थांबत असताना मी पुन्हा एकदा आठवण करून देईल की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला एक फार छान वाक्य सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याबद्दल जे चाललंय ते समजून घ्या, शिकून घ्या त्याच्या बाबतीमध्ये. आणि मला निश्चितपणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याबद्दल जे चाललंय ते आपण समजून घेतलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, आपली युनिटी वाढवली पाहिजे, म्हणजे संघटित झालो पाहिजे. आणि संघटित होऊन आपल्या हिताला धक्का लागत असेल तर त्या ठिकाणी आपण संघर्षाची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. ही जी शिकवण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती लक्षात घ्या. आज पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारा जो कामगार आहे त्याच कामगाराला पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे. तर सावध राहा मित्रहो, जागृत राहा. आज या ठिकाणी मी थांबतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. याबाबत आपल्याला जर काही डेव्हलपमेंट किंवा काही आणखीन गोष्टी झाल्या तर पुन्हा एकदा मी आपल्या भेटीस येईलच. आज या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची. जय हिंद, जय महाराष्ट्र.